नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. आज सकाळी लवकर सुटलो, म्हणजे कालच्या परवा दिवशीच्या पेक्षा मी आजच फक्त खूपच लवकर उठलेलो आहे. त्याच्यामुळे आज आपला दिवस चांगलाही जाईल असं मला वाटत आहे. चला मग. तर घेतली आम्ही आता फटाकमध्ये आंघोळ वगैरे करून. आपण आता चष्मा घालून घेतलाय, कसं दिसतोय मग? काही त्याच त्या लवकर जाणार लागतं, त्याची 12वी आहे ना. तर मी निघलोय आता शाळेकडे. तर हा ओंकार माझा भाऊ, हा सुद्धा आलेला आहे मागून. तर इथे एक आम्हाला आजी दिसली लिंबाच्या झाडाखाली. तर बघूया काय करत आहे ते. तर दुपार झालेली, तर घरी जाऊ म्हणून. तर चला मग. आपल्या मागं कोणती शेळी येऊ न येऊ, पण आपली काळूशी मात्र नक्कीच येते. तर ग आता हिने घुंगरू बांधलेले. काय करायचं? सरबत का? तर बाबाने दिलं आपल्याला लिंबू. तर बाबाचं असं म्हणणं की आपण सरबत बनावं. तर बनवूया आता सरबत. बाबा तिकडे बसलेले, आपलं रेडी पण झालेलं आहे. बाबाला दिलं. ओंकार घे तू, चलते. ओंकार डायरेक्ट तांब्यात दिलेले आहे. एकदम झालेलं असं कडक कोणात लगे गार. तर आपण इकडं आईनं आपल्या पापुड्या पण घातल्या होत्या. हे बघा, याच्यातले एक उचलतो आपण. कशा लागतात हे जरा, ते जास्त जर गव्हाच्या वगैरे बनवतात ज्वारीच्या, पण हे जरा वेगळे दिसत आहेत. तर आता आपण आणि इकडे चिली पिली गँग आणि आपल्या इकडे 2 मित्र. तर आता आपण जाणार आहोत टोकीवर. आता टोकी काय विषय तुम्हाला सांगतो, चला. काय नाही, लहानपणी गँग कोणाची होती? गँगचा अध्यक्ष कोणाचा? बिस्किट पुढे द्यायला नाही, खरं सांग. तर ही आहे टोकी. काय तर तुम्हाला दाखवतो. ही बघा टोकी, याला टोकी म्हणतो आम्ही. आणि ते तिकडे माळ आहे. आता आपल्याला जायचं आहे इकडे गिनखेळाकडे. तो तिकडे गिनखेळा आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. ती तिकडे साईडला काय दगड. आणि हे आता आपले आता मस्तपैकी तिकडे फिरणार आहोत आपण. घरी येतं सगळ्यात मागून. तर आता हा भागवत आणि हा गणू आता हे आपल्याला जम्प करून दाखवणार आहेत, म्हणजे उडी हाणून दाखवणार आहेत. कोलाट, अर्धी कोलाट. तर खा मग, चला. हा काय त्यांचं नाही खाली. हा तर आम्ही आलतो आता इथं. आता आम्ही इकडे बघितलं तर तळ खूपच कोरडं झालेलं आहे. मागच्या वर्षी याच तारखेला याच महिन्यात याच्यामध्ये खूप पाऊस होता. त्याच्यामध्ये खूप पाणी भरलं होतं, फुल भरलं होतं तळ. म्हणजे यावर्षी तर पाऊसच पडला नाही. आणि या तळ्यात मस्त असं म्हणजे मुलं, छोटे मुलं पोहण्यासाठी येतात. आता जर पाऊस पडला, फुल तळ भरलं, तर आपण त्याचा पण ब्लॉग घेऊया. तर आता आपण जाणार आहोत तिकडे घरी. दाखवू तिकडे. तर गिनखेळा म्हणलं तर हा, तर गिनखेळावरती म्हणजे खूपच काळे कुट्टे दगड आहेत, हे बघू शकता तुम्ही सगळे. तर याच नजरेनं इकडे बघितलं जातं म्हणून गिनखेळा म्हणून. तर चला आणखी काय दाखवतो. आपली गॅंग पोहोचली यार, पडतंय. तुम्ही बघू शकता, हा सगळ्यात मोठा दगड आहे इथला, म्हणजे गिनखेळावरील. तर ती तिकडे गाव, तिकडे पहाडी, म्हणजे माळच आहे तिकडे सगळे. तर इकडे टोकी. तर इकडे बघू शकता तुम्ही, इकडे जिंतूर आहे.
म्हणजे मोठं शहर आहे आमच्या इकडचं. तर बघा आता या दगडाला तुम्ही बघू शकता कसं म्हणजे हे बघू शकता कशी चिर पडलेली आहे. तर इथे बसायसारखी जागा आहे. हे बघा कसे बसलेले आहे तिथे. इथे मस्त पैकी लगे तर ती तिकडे एक जण आराम करतोय. आता या दगडावरती म्हणजे आपण उंच ठिकाणी येतं. तर इकडे बघू शकता आमचं गाव. थोडंसं झूम कर. तर गाव इकडे गाव आहे. तर इकडून असा रस्ता जातो. तर इकडे शहर आहे म्हणजे ते म्हणजे जिंतूर, आपलं जिंतूर शहर. तर इकडे बघू शकता इकडे. तर इकडे कॉलेज आहे म्हणजे जिंतूरचं कॉलेजमध्ये DSM कॉलेज. आणि इकडे आपले सगळे माळच आहेत. बघा इकडे माळ. या माळाच्या पलीकडे सुद्धा गाव आहेत आणखी. तर इकडे एक आपलं तळ खालून दाखवलेलं मी. तर इकडे खूप मोठे तळ आहे इकडे पण. हे बघू शकता या इकडे खूप मोठं तळ आहे झुमकर. तर ते पण आता आटलेलं आहे म्हणजे पाण्याची बघा ती हे झालेली आहे आपल्या. तर हा गिनखेडा. तर आमच्या गावातील वयस्कर म्हातारे माणसांना असं सांगितलेले की इथे पूर्वी सोनं वगैरे पुरून ठेवलेलं आहे. म्हणजे इथं खूपच दगडाखाली इकडे तिकडे खूप सोनं आहे असं ऐकलेलं आहे. तर ते आहे असो नसो ते माहीत नाही पण सांगितलेलं आहे. तर इकडे यायला पण म्हणजे जरा संध्याकाळचे लोक भेटतात. हे बघू शकता इथे कोणतरी खड्डा सुद्धा केलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही प्रूफ म्हणून. म्हणजे कोणाला माहीत असेल नसेल तर हे बघा हे इकडे थोडासा करायला बघत होते. आणि इथे खड्डा सुद्धा केलेला आहे. तर इथे असं म्हणतात म्हातारे माणसं म्हणजे आता जे म्हातारे झालेत इथे सोनं आहे खूप आहे हे आहे ते आहे. पण गावातील एकाही व्यक्तीने अजून याला शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर हे बघू शकता इथे खूपच दगड आहेत. म्हणजे हे बघू शकता काळे काळे दगड सगळे. हे इकडे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा पूर्ण म्हणजे काळे काळे दगड आहेत इथे. हे सगळ्यात मोठा दगड आहे. इथे सुद्धा उभ्या राहिलेला आहे. तर पळा रे पळा पळा पळा. आले माय धरतय कानाला धरतय. माय कानाला धरतय. आले काना धर. अरे काना थांब. अरे काना थांब. अरे काना थांब. अरे थांब काना थांब. आले हे बघ धरले. तर आता आम्ही थांबलो इथं. 3 जण थांबलो आम्ही बघा हे. आणि ते बघा ते गेले पळून. ते बघा हे बघा हे बघा हे 2 जण तिकडे आणि इकडे पळून चले ते. जरा भ्यायलेत ते. तर चला तर आता या इकडे आहे घुबडखोडी. त्या घुबडखोडीकडे आपण जाणार आहोत. तर बघा खूपच मजा आली. सुपरमॅन. तरी इकडे आहे घुबडखोरी असं नाव आहे. तर तिथे जरा घुबडी वगैरे राहतात. तर आपण आता जाणार आहोत तिथे. तर तुम्ही बघू शकता ही आहे आपली घुबडखोरी. तर बघा तुम्ही दिसायलाच किती खतरनाक दिसते बघा हे. आता आपण खाली जाऊन बघूया. चला रे. इथून तर झोकली तर आलेच ठणकन तुम्हाला दिसत असं असं ठसकन ठेसासारखं. हे बघा कसं चाललंय. विरीक लागणं मुश्किल आहे. तर आता नाही तर मी तुम्हाला पावसाळ्यात पण इथं येऊन या घुबडखोरीत येऊन क्लिप दाखवतो. ते वरून असं पाणी येतं. वरून तर कुठं झालंच नाही पण वरून असं पाणी येतं यायला खूपच सुंदर दिसतं असं म्हणजे हिरवं गार लगे. पण आता उन्हाळा आहे तर म्हणजे तर बघा आता असं दिसत आहे. हे दगड करतो ते मोठा दगड दिसायला खूपच. अरे बापरे खतरनाक दिसायला लागेल. हे झाड पण बघ ना कॅरबिटाचं किती खतरनाक दिसायला. इथं बसलो हे पण बसलेले आहेत. खूपच तहान लागलेली. खूप तहान लागलेली. तर खूप दम आलेला आहे. मी तिकडे जाऊन आलो बाप्पा.
इथून एवढ्या ते खाली वर असल्यामुळं खूपच दम यायलाय. हे बघा मोबाईल बघत बसले. चला रे चला, तरी पळतो बघा. खूप दम येत आहे मित्रांनो. चला तहान तर एवढी लागलेली काय सांगाव, खूपच तहान लागलेली आहे. हे तर पडायचा विचार करायला आहे. आता काय, आता जात आहे आपण आता गावाकडे. तर आलो आता खाली जरा. आता यांचे फोटो वगैरे काढायचे होते. आता याचे फोटो शूट वगैरे करून आणखी जाऊया आता खाली. तर ही जरा बॅकग्राऊंड जरा आहे, जरा म्हणजे हिरवं गिरवं झाड, इथं झाड आहे एक, इथे फोटोशूट वगैरे करावं असं वाटतंय. तर आजचा ब्लॉग आता इथेच संपवतो, कारण आम्हाला जायचं आता गावाकडे पाणी भरण्यासाठी. तर आजचा ब्लॉग हा कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा. तर धन्यवाद.